श्री संत गोरोबा काका खेरडी. कात्रोळी संघाकडून मानाचे 2 फलंदाज गेले ते ओंकार आणि आर्यन. नक्कीच नावाजलेला फलंदाज ओंकार आपल्या फलंदाजीच्या जोरावर नक्कीच संघाला यश मिळवून देतो का पाहायचंय. तितक्याच ताकदीचा मात्र गोलंदाज आहे तो पुंडलिक. खूप सुंदर अशी गोलंदाजी, परंतु तितक्याच ताकदीचा मात्र फलंदाज ओंकार. दोन्हीही नावाजलेले संघ. बघूया पुंडलिक याचा ओंकारसाठी पहिला चेंडू. ओंकार कशा प्रकारे खेळून काढतोय. या रखरखत्या उन्हामध्ये चालू असलेला सामना खेरडी विरुद्ध कात्रोळी. पुंडलिक याचा पहिला चेंडू ओंकारसाठी. ओंकार कशा प्रकारे खेळून काढतोय आणि इथे मात्र मारलेला एक धाव पूर्ण करतोय आणि खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. ते खेरडी या संघाकडून खूप चांगली गोलंदाजी करतोय तो पुंडलिक. श्री संत गोरोबा काका प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं आणि या 5व्या पर्वातील पहिला दिवस आणि आता चालू असलेला सामना खेरडी विरुद्ध कात्रोळी. क्षेत्ररक्षण करतोय तो खेरडी हा संघ, तर फलंदाजी करतोय तो कात्रोळी हा संघ. पुंडलिक ह्याचा पुढचा चेंडू आर्यनसाठी. बघूया आर्यन कशा प्रकारे खेळतोय. इथे मात्र डॉट चेंडू बोलतायत. चेंडू फेकलेला नाहीये, फलंदाज काही तयार नव्हता. बघूया पुंडलिक ह्याचा पुढचा चेंडू आर्यनसाठी. आर्यन कशा प्रकारे खेळून काढतोय. इथे मात्र मारलेला सुंदर असा फटका. 1 धाव आणि इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. 4 धावा. आर्यन याच्या फलंदाजी 4 धावा मिळतात. डीजे इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. इथे मात्र 4 धावा मिळत आहेत त्या कात्रोळी संघाला. एक गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच एक बघूया पुंडलिक याचा पुढचा चेंडू आर्यनसाठी. आर्यन कशा प्रकारे खेळतोय. इथे मात्र मारलेला काही चेंडू काही समजत नाही. खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल पुंडलिक याची. मी नक्कीच पहिल्यांदाच म्हणालोय एक उत्कृष्ट असा गोलंदाजी करतोय, परंतु तितक्याच ताकदीचा फलंदाज आर्यन आणि ओंकार हे या कात्रोळी संघाकडून आता मैदानासाठी मैदानावरती उतरलेत. पुंडलिक याचा चेंडू आर्यनला काही समजत नाही. पुढचा चेंडू पुंडलिक याचा आर्यनसाठी. इथे मात्र मारलेला खरंच खूप सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागेल. ते पुंडलिक याची. आर्यनला काही चेंडू समजत नाहीत. नक्कीच दोन्ही फलंदाज काहीतरी चर्चा करताना. तितकंच चांगलं सजलं असं क्षेत्ररक्षण खेरडी या संघाचं. खूप गोलंदाजी सुंदर गोलंदाजी करतोय तो पुंडलिक ह्याचा पुढचा चेंडू आर्यनसाठी. आर्यनला काय पुंडलिक याचे चेंडू समजत नाहीत. तितक्याच ताकदीचा मात्र आर्यन आहे. पुंडलिक याचा पुढचा चेंडू आर्यनसाठी. इथे मात्र बोल्ट घेतलाय तो पुंडलिक याला. त्या आर्यनला मात्र माघारी परतवलंय. पुंडलिक याने खूप उत्कृष्ट अशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पुंडलिक याची. एक चांगल्या खेळाडूला बाद करतोय तो पुंडलिक. एक चांगला खेळाडू कात्रोळीकडनं खेळणारा आर्यन हा मात्र परत आपल्या पॅव्हेलियन मध्ये येतोय, परंतु त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो ओंकार. डीजे
स्ट्राईक दिले ओंकार याला. एक धावेवर समाधान मानावं लागतंय कात्रुळे या संघाला. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मला वाटतंय बघूया राज याचा बॅट्समॅन फलंदाज तयार नव्हता आणि आता बोलणार आहे तो ओंकार. गोलंदाजी बार करून पहिलं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी सुरेख पटक्यात चटवलाय. चेंडू हवेत आहे. कधी पाहत होतोय पहिला गडी पाहत होतो दुसरा गडी पाहत होतोय. दुसरा धक्का बसतोय सगळ्याला. गोलंदाजी बारवर काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसरा गडी बॅक टू पवेले जाताना दिसतोय. गोलंदाजी ट्रॅकवर बदललं जाईल तर राज सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसरे षटक गोलंदाजी ट्रॅकवरती बदललं जाईल तर राज मैदानाच्या आतमध्ये त्याची जागा घेण्यासाठी नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला धक्का बसतोय. दुसरा गडी दुसरा ब्रेक थ्रू मिळतोय सगळ्याला. गोलंदाजी ट्रॅकवरती राजने गडी बार पत्रवलेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी राज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर म्हटलं जाईल तर राज नितीन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर बदललं जाईल तर राज सज्ज झालाय मैदानामध्ये. दुसरं षटक टाकण्यासाठी राज गोलंदाजी बारवर देखील येतोय. पुन्हा एकदा राज सज्ज होते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती राज देखील सज्ज होते. पावपरीचं षटक संपलंय. दुसरं षटका बदला केल. नितेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी ट्रॅकवर सुरेख गोलंदाजी आहे मैदानामध्ये. अचूक टप्प्याची मात्र गोलंदाजी करतोय राज. मैदानात जकडून ठेवलंय संघाला धावसंख्येवरती 10 धावांवरती. सुरेख गोलंदाजी आहे राजच्या माध्यमातून. एक बदललं जाईल तर पुन्हा एकदा राज गोलंदाजी ट्रॅकवरती. सुरेख गोलंदाजी आहे. तेवढा सुरेख पटका चाललाय. चेंडू चाललाय. पूल झालाय. सक्सेसफुल झालाय. चेंडू चाललाय. सीमा रेखा पार येतोय. ब्रँडेड चौकार देखील येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोचले 14 वरती. काय फलंदाजी नितीनच्या माध्यमातून केली जाते मैदान. पूल केला. सक्सेसफुल झाला. चेंडू टाकला होता. सीमा रेखा पार येतोय नितीनच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. नितीन हल्ला चढवला. नितीनने राजवरती. सुरेख गोलंदाजी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राजवरती हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा राज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. पुढच्या चेंडूसाठी टाकण्यासाठी सुरेख पटका. चेंडू हवेत आहे. एक धाव काढली जाते. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न केला जाईल का मैदानाच्या आतमध्ये. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावांवरती. गोलंदाजी मार्कवर देखील राज सज्ज झालाय मैदानामध्ये. चला सामना लवकरच चालू करू घ्या. पंच गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा राज सज्ज झालाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी राज. सुरेख पटका. चेंडू हवेत आहे. झेल होईल का. स्वतः गोलंदाज येतोय झेल खाली. सुरेख झेलला जातोय. तिसरा गडी तिसरा ब्रेक थ्रो मिळतोय संघाला. बॅक टू पोलर पाठवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. स्वतः गोलंदाजी वरती काय कॅच झेलले नजाकत दाखवले मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी राजच्या माध्यमातून केली जाते. मोठा गडी बाद होतोय. मोठा मासा घालायला लागतोय. ओंकार तो बॅक टू पवेलियन. त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये देखील राजेंद्र दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर देखील राज. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावांवरती. गोलंदाजी मार्कवर देखील बदललं जाईल तर पुंडलिक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पुंडलिक देखील एक नामवंत खेळाडू मैदानामध्ये गेल्या केपीएलला त्याने अधिराज्य गाजवलं मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर देखील बदललं जाईल तर पुंडलिक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. तिसरं षटक टाकण्यासाठी पुंडलिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर देखील पुंडलिक सज्ज होते. तिसरं षटक टाकण्यासाठी पुंडलिक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा चेंडू पुंडलिकचा. सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये. पंचांक अपील केली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे चौथा गडी चौथा ब्रेक थ्रो मिळतोय संघाला. काय गोलंदाजी चालू आहे. मी म्हटलं होतं पुंडलिक एक नामवंत खेळाडू आहे. एक छोटा टॅलेंट आहे मैदानाच्या आतमध्ये. की युवा टॅलेंट आहे. गोलंदाजी मार्कवर देखील पुंडलिक
पुंडलिकने दाखवून दिलं मी चिपळूणचा प्रवास का करून या मैदानामध्ये दाखल झालो, मुंबई शहरामध्ये का दाखल झालो हे पुंडलिकने देखील दाखवून दिले मैदानामध्ये. संजय नरवळकर राजेंद्रच्या षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक देखील ऑन केलंय मैदानामध्ये. बाप्पा देवलकर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील ऑन झालंय आणि अप्पा नेवलकर कडून 500 आणि 1000चा देखील प्राइज ऑन झालाय. जर षटकार मारला तर नक्कीच प्राइज ऑन आहे मैदानामध्ये. एका षटकारासाठी 1600 रुपयाचं प्राइज ऑन केले. मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर देखील पुंडलिक सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू पुंडलिकचा सुरेख गोलंदाजी चालू आहे पुंडलिकची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुंडलिक सुरेख गोलंदाजी आहे. चेंडू चाललाय वेगाने, एक धाव नक्कीच काढली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पुंडलिकने मात्र जकडून ठेवले संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धाबांवरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धाबांवरती. गोलंदाजी ट्रॅकवर म्हटलं जाईल पुंडलिक. एक नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देखील सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर म्हटलं जाईल पुंडलिक. गोलंदाजी मार्कवर देखील म्हटलं जाईल. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू सुरेख पटका. चेंडू चालला, एक धाव नक्कीच काढली जाईल का मैदानाच्या आतमध्ये एका धावाने. पुन्हा एकदा सुरेख फटका, एक धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का मैदानाच्या. 2 धावा सक्सेस होतील का. 2 धावा देखील सक्सेस झाल्यात मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धाबांवरती. गोलंदाजी मार्कवर देखील तिसरं षटक चौथं षटक घेऊन येते मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील सक्सेस केल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी एक धाव नक्कीच काढली जाते मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का मैदानामध्ये. 2 धावा देखील सक्सेस होत आहेत. आता चालू असलेला सामना खेरडी विरुद्ध कात्रोळी बघूया. आणि इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजी करतोय तो
इथे मात्र बोल्ट घेतोय तो महेश. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय महेश. संघ मालकांना मात्र रिटर्न परत होतोय. खरंच खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो महेश. चालू असलेला सामना त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो रमाकांत. त्याची जागा घेण्यासाठी येते तो रमाकांत. एक सुंदर असा गोलंदाज मात्र मैदानावरती. हा चालू असलेला सामना खेरडी विरुद्ध कात्रोळी ह्या रखरखत्या उन्हामध्ये खूप सुंदर अशा चाललेल्या मॅचेस. श्री संत गोरा कुंभार प्रीमियर लीग 2025 पर्व 5. या 4 पर्वानंतर नक्कीच एक चांगला उपक्रम राबवतात या मुंबई नगरीमध्ये. नक्कीच खूप या मुंबई नगरीमध्ये हाही चालू असलेलं पर्व 5. खरंच या युवा आघाडीचं नक्कीच मानावं तेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. जर का रमाकांत निवळकर यांनी एक षटकार मारला तर श्रीकांत निवळकर यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक लागलंय. पारितोषिक या पॅव्हेलियन मध्ये जमा झालेलं आहे. खूप सुंदर असं भरघोस असं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे. एक षटकार मारला तर श्रीकांत निवळकर यांच्याकडून 1100 रुपये. पाहूया महेशाचा पुढचा चेंडू. इथे मात्र रमाकांत कशा प्रकारे खेळतो. एक धाव तर पूर्ण होते. इथे तर नक्कीच म्हणावं लागेल का चौकार हा रमाकांत यांच्या फलंदाजीतून मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा. पुन्हा एखादं बक्षीस आलं होतं परंतु रमाकांत यांना आपली फलंदाजी काय दाखवायला मिळालेली नाहीये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 वरती. नक्कीच रमाकांत यांच्या फलंदाजीसाठी तर पारितोषिक मात्र तयार होते परंतु आपली फलंदाजी दाखवणं आपल्याला मिळालेली नाहीये. नक्कीच आपण आपली पुढची फलंदाजी आपण मागून घ्यायची आहे आणि नक्कीच या प्रेक्षकांची मनं जिंकायची आहेत. खरंच त्यांचं कौतुक मात्र इथं पाहायला मिळतंय. कॉलेज जीवनात एक उत्कृष्ट असा फलंदाज मात्र रमाकांत होता. त्यांचेच परमित्र नक्कीच त्यांचं कौतुक करतायत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वरती. 30 धावांचं आव्हान राहणार आहे ते अखेर या संघाला. कात्रोळी संघाने 29 धावांचं आव्हान ठेवलंय ते अखेर या संघाला. 29.
संघाचे कर्णधार यायचं आहे आणि विक्रांत टेरवकर आपण टॉस का बॉसमध्ये जाऊन नाणेफेक करून घ्यायचं आहे. चिपळूण तालुका युवा आघाडी अध्यक्ष दिनेशजी वाळकर, जिल्हा अध्यक्ष महेशजी पडवेकर तसेच मुंबई पुणे संपर्क प्रमुख योगेशजी साळवी यांच्या पुढे यांच्या पुढारामागे नक्कीच एक ऐरोल येथे चांगली स्पर्धा राबवली गेली. समाजाचे समाज बांधव एकत्र येण्यासाठी चांगला हेतू असतो. हा हेतू सफल करण्यासाठी काय नियोजन असतं, काय स्पर्धा असते ही जर पाहायची असेल तर नक्कीच आजचा हा 2025 मधला पर्व 5वा मधला पहिला दिवस नक्कीच आपल्याला 5 नंतर एक नक्कीच चांगला उपक्रम राबवला या युवा कमिटीने, चिपळूण तालुका युवा कमिटीने श्री दिनेश वाळकर आणि महेश पडवेकर यांच्या अध्यक्षतेखाली जो चांगला उपक्रम राबवला व्यवसाय शिबिर एक तरुणांच्या हितासाठी. इथे सामना चालू होतोय. इथे मात्र ओंकार वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. तो ओंकार कात्रुळी या संघाकडून खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण सजलंय. तर कात्रुळी या संघाचा खेरडी या संघाचा फलंदाज आता विक्रांतला मी म्हणतोय दोन्ही संघ हजर आहेत तर नाणेफेक करून घ्यायचे. विक्रांत नक्कीच एका ठिकाणी मॅच सुरू राहील, एका ठिकाणी आपण पाहिलं तर टॉसचा बॉस देखील होईल. सुरेश दादा 11 मिरवणे आणि अजय नुमान टेरव या संघादरम्यान टॉस केला जाईल. चालू मॅच सुरू राहणार आहे, त्याचं समालोचन देखील सुरू राहणार आहे. इकडे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉसचा बॉस करतोय. जय नुमान टेरव आणि सुरेश दादा 11 सन्माननीय सुनीलजी पडवेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मात्र आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो राज. नक्कीच आपल्या फलंदाजीवर करेल का बाज आणि दाखवून देईल का समोरच्या टीमला आपला मात्र माज. बघूया कशा प्रकारे कळतोय फलंदाजी राज. एक सुंदर अशी विकेट घेतली होती ओंकाराने, त्याच्याच गोलंदाजीवर त्याने क्षेत्ररक्षण केलं होतं आणि एक सुंदर असा झेल टेपला होता तो राज याने. मात्र आता फलंदाजी मध्ये उतरतोय तो राज. चालू असलेला सामना खेरडी विरुद्ध कात्रुळी एक रंगतदार अशी हा सामना चालू आहे. आपल्या प्रेक्षकांची मन जिंकण्याचा हा सामना, ही स्पर्धा नक्कीच नेहमी म्हणत असतो चिपळूण तालुका युवा आघाडी या युवा आघाडीने एक समाज बांधव एकत्र येण्यासाठी हे राबवलेली स्पर्धा. या तालुक्यातला झेंडा नक्कीच आपल्या मुंबईमध्ये कसे आपलं स्थान निर्माण करू हे दाखवण्यासाठी या युवा आघाडीने सन्माननीय अध्यक्ष दिनेशजी वाळकर, महेशजी पडवेकर, चिपळूण तालुका मुंबई पुणे संपर्क प्रमुख योगेशजी साळवी यांच्या पुढाकाराने ही ऐरोलीमध्ये भरवलेली स्पर्धा, खूप सुंदर असं नियोजन, खेळाडूंसाठी मिळवलेला हा सामना. बघूया पुढे चालू असलेला सामना. राज याला काय त्याचे ओंकाराचे चेंडू समजलेले नाहीयेत. सुरेश दादा 11 या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून आपला निर्णय कळवायचा आहे. बघूया राज याने मारलेला आहे. इथं बघूया एक धाव पूर्ण करतो, दुसरी धाव पूर्ण करतोय. इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेष पार. राजाच्या फलंदाजी त्याची 4 धावा. बाप्पा निवळकर जर कुठे असतील तर त्यांनी आपल्या संघामध्ये जॉईन व्हायचंय. बाप्पा निवळकर एक सुंदर असा चौकार मारलाय तो राज याने. बघूया राज आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला यश मिळवून देतोय का, राज दाखवतो का आपल्या फलंदाजीचा माज आणि जिंकवून देतोय का हा आपला खेरडी हा संघ. ओंकाराचा पुढचा चेंडू राजसाठी. बघूया कशा प्रकारे खेळतोय. इथे मात्र मारलेला सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी तयारी. इथे गचाळ क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण करतोय राज. याला 2 धाव मिळतात. तिसरी धावेची बघूया सुंदर असं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव होती परंतु इथे 2 धावा जात आहेत. पंचांचा ओव्हर समाप्तीचा इशारा 1 षटकाच्या. त्यानंतर बोलतोय तो धीरज. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वरती. धीरज. जय हनुमान टेरव संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला यायचं आहे. वैभव टेरवकर, वैभव साळवी यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. पहिलं षटक संपत आहे
आणि खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती पंकज. ओंकारची सुंदर फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि स्वतः संघाचे मालक आहेत ओंकार. आणि खरोखरच पहिल्या षटकामध्ये फक्त 6 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या आहेत आणि एक आपल्या संघाला सामन्यामध्ये जिवंत ठेवलं आहे. पाहूया पुढील षटक घेऊन कोण येत आहे. आणि ओंकारची जागा घेण्यासाठी येतोय तो ओंकार. खरोखर या सामन्यातील अत्यंत महत्त्वाचं षटक असणार आहे. संघामार्फत दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो ओंकार. ओंकार पालकर खरोखर आपल्या या KPL पर्वातील एक जे महत्त्वाचे खेळाडू आहेत, जे अष्टपैलू खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये याचं नाव घेतलं जातं. फलंदाजीमध्ये आपली चमक दाखवू शकला नव्हता. पाहूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे आपली गोलंदाजी करतोय ओंकारचा. पुढील चेंडू, पहिला चेंडू पाहूया कशा प्रकारे. इथं मात्र फलंदाजाला चेंडू समजलेला नाहीये आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि फलंदाज बाद होतोय. आणि एक नावाजलेला फलंदाज मात्र पॅव्हेलियनला पाठवतोय तो ओंकार. पहिला चेंडूने पहिलाच आपल्या गोलंदाजीवर पहिलाच रनआउट केलाय तो पुंडलिकेला. खरंच एक नावाजलेला फलंदाज मात्र आता पॅव्हेलियनला पाठवतोय, परंतु त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो महेश. खरोखरच पंकज एक संघाचा आधारस्तंभ ज्याला म्हटलं जातं तो पुंडलिक बाद होतोय. सुंदर अशी गोलंदाजी केली होती परंतु फलंदाजी काही करता आली नाहीये. आणि पाहूया कशा प्रकारे पुंडलिकची जागा घेण्यासाठी आलाय तो महेश. पुंडलिकची जागा भरून काढण्यात यशस्वी होतो का महेश, तो पाहायला लागेल. कारण पुंडलिक खरोखरच एक चांगला फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याची जागा भरून काढावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर महेशला. आणि खरोखरच सुंदर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते स्वतःच्या गोलंदाजीवरती ओंकारचा पुढील चेंडू. नवीन आलेला फलंदाज महेश आणि ह्या सामन्यातील हे दुसरं षटक. चिपळूण तालुका कुंभार समाज, संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण आणि युवा आघाडी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानं चाललेली ही स्पर्धा KPL पर्व 5वे. आणि या KPL च्या स्पर्धेचं हे 5वं वर्ष यशस्वी 4 पर्व पार पडल्यानंतर या 5व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि या साखळी सामने चालू आहेत. आणि या साखळी सामन्यातील चालू असलेला सामना आणि खरोखरच रंगतदार अशी लढत चालू आहे आपल्या या KPL मध्ये. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या येते 6 धावा, 2 गडी बाद 6 धावा. ओंकारचा पुढील चेंडू महेशसाठी. पाहूया कशा प्रकारे खेळतो आणि इथं मात्र चेंडू समजत नाहीये महेशला आणि सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती ओंकारकडून. चेंडू निर्धाव जाते आणि खरोखरच सुंदर गोलंदाजी करतोय. याच्या आधीच्या बॉलवरती सुंदर स्वतः क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निर्धाव केला होता, विकेट घेतला होता आणि खरोखरच याच्या पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. ओंकारचा पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतो का आणि सुंदर असा चेंडू पाहायला मिळतो. त्याच्यावरती सुंदर प्रहार केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. DJ चांगलंसं कमबॅक म्हणावं लागेल महेशचं. 2 चेंडू निर्धाव गेले होते. त्याच्यानंतर ओंकारचा पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळतो आणि पुन्हा एकदा सुंदर मारलेला फटका आणि इथं एक धाव घेण्यात यशस्वी झाले. पाहूया दुसरी धाव घेतात का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसतोय परंतु खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एकच धाव मिळते आणि 1 धावेने संख्याची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते, त्याच प्रकारची फलंदाजी देखील पाहायला मिळते. 2 चेंडू स्वेर निर्धाव गेले होते आणि पुन्हा एकदा सुंदर मारलेला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. पाहूया चौकार जातो का आणि सुंदर असा फटका पाहायला मिळतोय आणि खरोखरच संघाच्या धावसंख्येमध्ये 4 धावांची भर पडते आणि पंच चौकार असल्याची घोषणा करतायत आणि संघाची धावसंख्या वाढते.
धावसंख्या पोहोचते ती 15 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पंचांनी सामना चालू ठेवायचा आहे. आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे सामना पटापट चालू ठेवायचा आहे. 40 मिनिटांमध्ये आपल्याला एक सामना संपवायचा आहे. जर सामने संपले नाही तर तुम्हालाच पेनल्टी बसणार आहे. सामने आपल्या कमी ओव्हरचे खेळवण्यात येतील. सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. पटापट सामने खेळवायचे आहेत. ओंकारचा पुढील चेंडू सुंदरसा मारलेला फटका. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे ते राज आणि महेशच्या मध्ये. आणि षटक संपल्याची खूण करत आहेत आणि 2 षटकं संपत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. एक निर्णायक षटक असणार आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बॉलर नेम ओंकार. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत तिसरं षटक घेऊन येतो. एक निर्णायक षटक घेऊन येतोय तो ओंकार. एक संघाचा आधारस्तंभ आहे. संघ मालक आहे स्वतः ओंकार. आणि ओंकारचं महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे या सामन्यामध्ये. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो राज. एक उगवता तार आहे आपल्या या कुंभार समाजातील. आणि सुंदरसा फटका काढण्याचा प्रयत्न करतो आणि परंतु एक धक्का बसतोय. राज आउट होतोय. सुंदरसे शतकक्षण पाहायला मिळते ते यष्टी मागे आणि सुंदर झेल होतोय. ओंकारला विकेट मिळते आणि राज बाद होतोय. आणि राजची जागा घेण्यासाठी येतोय मला वाटतं साहिल. बाप्पा निवळकर संघाला जॉईन व्हा. बाप्पा निवळकर आपल्या संघाला जॉईन व्हा. साहिल फलंदाजीसाठी आलाय तो साहिल. राजची जागा घेण्यासाठी आलाय तो साहिल. पाहूया साहिल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि ओंकारचा पुढील चेंडू पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद केलाय आणि 11 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सामना आटोक्यात आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. आणि सुंदरसा फटका पाहायला मिळतोय आणि एक धाव पूर्ण करतात. दुसरी धाव घेतात. पाहूया तिसरी धाव घेतात का. आणि 2 धावा सुंदर पाहायला मिळत आहेत. आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती साहिल आणि महेशच्या मध्ये. पहिला चेंडू होता साहिलसाठी आणि साहिलने सुंदररित्या खेळून काढलाय आणि वैयक्तिक कोट्यात 2 धावांची भर पाडली आहे. ओंकारचा पुढील चेंडू साहिलसाठी. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि पुन्हा एकदा सुंदर मारलाय फटका. त्याला माहिती आहे की आपल्या संघासाठी आता षटकार मारण्याची गरज नाही आहे. फक्त सिंगल डबल जरी घेतले तरी सामना आपण जिंकू शकतो. आणि त्याच प्रकारची फलंदाजी साहिल करतोय. आणि 2 चेंडूवरती सलग दुसऱ्यांदा 2 धावा घेतल्यात. एकूण 4 धावा घेतल्या 2 चेंडूमध्ये. आणि धावसंख्या पोचते ती 20 वरती. अजूनही 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावा. ओंकारचा पुढील चेंडू साहिलसाठी. पाहूया कशा प्रकारे खेळतो. सुंदर फटके मारले होते. 2 चेंडू होते. इथं मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते ते ओंकार कडून आणि फलंदाज बाद होतोय डीजे. प्रसाद निवळकर कुठे असतील तर समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला यायचं आहे. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. फलंदाज नेम ओंकार.
फलंदाजीसाठी आलाय तो ओंकार आणि मारा करतोय तो ओंकार. ओंकारचा पुढील चेंडू आणि सुंदर पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं काम इथं पंच आपले दोन्ही हात पाहिला होतात आणि स्वर चेंडू असल्याची घोषणा करतायत. एक अतिरिक्त धाव मिळते. दर्शन पडवेकर कुठे असतील तर समालोचन कक्षाच्या इथे यायचंय. खरोखर सुंदर फटका पाहायला मिळतोय. एक चेंडू निर्धाव गेला होता. पुन्हा एकदा एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाली आहेत आणि एक धाव येण्याची संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पोहोचते ती 22 धावा. अजूनही 8 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आले तो महेश. ओंकारचा पुढील चेंडू महेशसाठी. खरोखरच एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करतोय तो ओंकार, स्वतः संघ मालक, आणि त्याचा सामना करतोय तो महेश. आणि महेशने मारलेला सुंदर फटका, क्षेत्ररक्षण आणि गचाळ क्षेत्ररक्षण होतोय. पाहूया चेंडू सीमारेषा पार जातो का. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव पूर्ण झाली आहे, तिसरी धाव घेण्यात यशस्वी होतात का. परंतु 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 24 वरती. अजूनही 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना एक विनंती आहे, यापुढील होणाऱ्या सामन्यामध्ये आपला एक्स्ट्रा खेळाडू जो आहे तो स्कोअरबोर्ड आणि समालोचन कक्षामध्ये बसवायचा आहे. सुरेश दादा 11 आणि जय हनुमान टेरव दोन्ही संघाने आपले खेळाडू तयार ठेवले. लगेचच सामना सुरू करण्यात येईल. या सामन्यानंतर 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सुरेश दादा 11 आपलं डिसिजन सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे सुरेश दादा 11 संघानं. सुंदर असा फटका व्हायला मिळतोय आणि पाहूया 2 धावा घेतात का. 2 धावा कम्प्लिटली पूर्ण होत आहेत. बॉलर नेम नितीन, गोलंदाजीसाठी आलाय तो नितीन. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज होती आणि शेवटचा षटक घेऊन आलाय तो नितीन. आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळतात. पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळतात. 5 चेंडू आणि 4 धावा. नितीनचा पुढील चेंडू आणि इथं स्वर चेंडू जातोय. थोडस गचाळाची गोलंदाजी होते. अतिरिक्त धावा देण्यात जात आहेत. एक महत्वाचं षटक आहे आणि या अतिरिक्त धावा देऊन चालणार नाहीये जर सामना जिंकायचा असेल तर. आणि पुन्हा एकदा सुंदर फटका. त्यांना माहिती आहे आपण मॅच जिंकलोय आणि या मॅच खरोखरच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. कोणताही धोका पत्करत नाही आहेत आणि कोणताही धोका न घेता एक सिंगल घेत आहेत आणि धावसंख्या वाढवत आहेत. आणि धावसंख्या पोचते ती 28 धावा. 2 धावांची गरज आहे. सुंदर फटका पाहिल्यामध्ये पाहिलं जेल होतो का आणि इथं मात्र जेल होतोय आणि फलंदाज बाद होतोय. आणि 2 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 2 धावा. नितीन गोलंदाजी करतोय. खरोखर सुंदर असं गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडू मध्ये फक्त
4 धावा दिल्या आहेत, अजूनही 2 धावांची गरज आहे. आणि फलंदाजीसाठी येतोय तो आकाश. आकाशसाठी पुढील चेंडू नितीनचा. पाहूया कशा प्रकारे खेळतो, सामना जिंकतोय का, की हा चेंडू निर्धाव जातोय. आणि इथं मात्र चेंडू बॅटची कडा घेते आणि 4 धावा मिळत आहेत आणि विजय चौकार येतोय तो आकाशच्या बॅटमधून आणि हा सामना संपतोय. खरोखरच एक अतितडीचा सामना पाहायला मिळाला होता आपल्याला आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील संघ पराभूत संघाला शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. कोण जर जेवायचं बाकी असेल तर आपल्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला भोजन कक्ष आहे, तर तिथं जेवण घ्यायचं आहे. सुरेश दादा 11 आणि जय हनुमान टेरव दोन्ही संघाने आपला सामना चालू करायचा आहे त्वरित. सुरेश दादा 11 आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो वरती यायचे पंकज कुंभार. आतापर्यंत झालेले जर आपण पॉईंट टेबल पाहिला तर ग्रुप ए मध्ये पाहिलं तर दत्तसाई